आता पाहूयात पाऊस पाणी। राज्यामध्ये सर्वत्र पावसाची उघडीप। ऑगस्ट पासून पावसाने विश्रांती घेतल्यामुळे पुन्हा एकदा उकाडा वाढला। पुढील काही दिवसांमध्ये मुंबई, ठाणे, पालघर मधील काही भागात हलक्या सरींची शक्यता। मध्य प्रदेश, विदर्भातील पावसामुळे तापी, पूर्णा नदीच्या पाणलोट क्षेत्रामध्ये वाढ। हातनूर धरणाचे 4 दरवाजे उघडले। धरणामधून 16,161 क्युसेक पाण्याचा विसर्ग। जायकवाडी धरणामधील पाणी पातळी 30.35% गेल्या 24 तासांमध्ये 1,998 क्युसेक पाण्याची आवक सुरू। अप्पर वर्धा धरणाचे 13 पैकी 11 दरवाजे 30 सेंटीमीटरनं उघडले। पश्चिम विदर्भातील सर्वात मोठं आणि महत्त्वाचं धरण 82% भरलं। नदीपात्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये विसर्ग सुरू। अकोल्याच्या काटेपूर्णा प्रकल्पामध्ये 89.19% जलसाठा उपलब्ध। त्यामुळे आता अकोला शहराला 2 दिवसाआड पाणी पुरवठा होणार। सोलापूरमध्ये मुसळधार पावसामुळे पालिकेचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर। गटारं तुंबल्यामुळे पाणी नागरिकांच्या घरात, स्थानिकांचं आरोग्य धोक्यात। चंद्रपूर जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाची हजेरी। पावसामुळे धान पिकांना मोठा लाभ। जिल्ह्यामध्ये वार्षिक पर्जन्याच्या 93% पाऊस। अमरावतीमध्ये सततच्या पावसामुळे सोयाबीन पिकाला मोठा फटका। खोडमाशी अळीने सोयाबीन पोखरल्यामुळे उत्पादनामध्ये घट निर्माण होण्याची शक्यता। बीड जिल्ह्यामध्ये पावसाअभावी खरीप हंगामातील पिकं धोक्यात। पिकांना पाणी कमी पडल्यामुळे वाढ खुंटली, शेतकरी हवालदिल।